हा सर्जा खिल्लारी गायचा मुलगा पहिला आणि आपल्या शेती कामाला आपण हे दोनच बैल वापरतो पांढरे. तर हे भाऊ भाऊ दोघांमध्ये हा खिल्लारीचा मुलगा आहे, हा खिल्लारीचा मुलगा आहे. राणी पण खिल्लारीचीच मुलगी आहे. मी मित्रांनो तिकडं चालू आहे आपली मेथी काढायची चालू आहे. आपल्या घरासमोरच्या शेतात टाकली. तिकडं आई मेथी काढते. आपण मेथी आहे ना खांदामळणी दिवशी 1 तारखेला विस्कटली होती, विस्कटून पाळी घातली होती. आज 22 तारीख आहे. तर आणि काल आपण थोडीशी मेथी काढली होती, म्हणजे काल व्हिडिओ बनवला नाही मी. काल मेथी काढली होती, आज पण मेथी काढतोय. तर 22 दिवसात एवढी मेथी वाढली. 21 दिवसात ती काढायला आली होती. या स्टेजला कसं ना मेथीत पाला जास्त असतो आणि काड्या कमी राहतात. याच्यापेक्षा जास्त वाढली ना तर मग मेथीच्या मुळ्या पण लांबतात आणि काड्या मोठाल्या होतात, काड्या जास्त राहतात आणि पानं कमी निघतात, म्हणजे भाजी कमी निघते मेथीला. याच्यापेक्षा जास्त वाढली. तर आता चांगली वाढली मेथी. टाकल्यापासून चांगलं व्यवस्थापन केलं ना, फवारणी वगैरे दिले ना, खतं वगैरे, तर 21 दिवसात काढायला येते मेथी. आज मेथीला 22वा दिवस आहे आणि काल 21वा दिवस होता ना, तर कालच आपण काढायला चालू केली होती मेथी. काल मी व्हिडिओ बनवला नाही पण आज बनवतो. तर अशी मेथी चांगली, ह्या मेथीला जास्त भाजी निघणार आहे, काड्या कमी भाजी जास्त निघणार. तर मेथी धुवून इथं अशी लावून ठेवली, मी उभा करून ठेवली. इकडं उभा करून ठेवली आपल्या चुलीसमोर आणि परत इकडं काय उभा करून ठेवली. बघा इथं लावून ठेवली, परत इकडं उभा करून ठेवली, परत इकडं. हिला कसं आहे ना मेथी फारच कवळी आहे, त्याच्यामुळे सावलीत वाळू घालावं लागते, म्हणजे उभी करून ठेवायची. हिला मी आणलं, परत घरी आणून धुवून अशी उभा करून ठेवली. धुतल्यानंतर पाण्यातून काढले ना एकदा अशी हलवायची, म्हणजे तिचं पाणी निघलं पाहिजे. पाणी थोडं बाजूला गेलं ना शिंपडून तर मग थोडी कोरडी होती आणि तिला असं उभं करून ठेवायचं, म्हणजे जे काय पाणी असेल ते खाली निघाल, मुळांकडं पाणी जाईल. आणि धुतल्यामुळं कसं फ्रेश होते. आणि इकडे बघा वरती केळींचे पान आहेत आणि रामफळीचे पान आहेत, पलीकडून नंतर घराची सावली येणार. मग हिला सावलीतच उभा करून ठेवलं आहे. कोवळं पीक आहे ना, हिला ऊन जमत नाही, तर अशी लावून ठेवली. आता काढायची पण चालू आहे. आई जशी काढेल ना तशी मी आणून इथं धुवून ठेवणार आहे. आणखीन 2 कॅरेट आहेत तिकडं, परत ते आणायचे, धुवायचे, ठेवायचे. आणि मेथी आली पण चांगली. आणि काय होतं सध्या ऊन पण जास्त पडतं आणि गरमीला आहे ना, आणि मेथी नाजूक पीक आहे, त्याच्यामुळं बरीचशी आपली मेथी सुकली म्हणजे जळाली पण, करपून गेली, बरीच जास्त ऊन आहे त्याच्यामुळं. आणि कुठं चांगली आणि कुठं जळाली, अशी झाली मेथी. तर आपण ही जुडी आहे ना मेथीची जुडी जास्त मोठी पण नाही केली आणि जास्त लहान पण नाही, मीडियम जुडी केली. आणि सध्याला काय होतं मेथी ह्या सीझनमध्ये लोक जास्त करत नाहीत, कारण की ऊन जास्त पडलेलं असतं ना, त्याच्यामुळे मेथी जास्त जळण्याचे चान्सेस असतात. पण आपण तरी पण खांदामळणी दिवशी टाकली होती, म्हटलं आली तर चांगले पैसे होतील. आणि खरंच लोकांनी यावेळेस मेथी कमी टाकली नाही ह्या टायमिंगला, मग त्याच्यामुळे आता मेथीला चांगले भाव आहेत. माझ्या हातात जी जुडी दिसते ना तरी आपण 10 रुपयाला विकतोय, 10 रुपयाला एक जुडीप्रमाणे विकतोय. आणि कुठं आणि जर बसून विकलं ना तर जास्त पण पैसे होतात. काल पप्पांनी अर्धी बसून विकली आणि अर्धी मार्केटला नेली होती, तर बसून विकल्यावर 12 ते 15 रुपयाला जुडी जाते, 11 रुपयाला, 12 रुपयाला, 15 रुपयाला आणि शेवट 10 रुपयाला जुडी जाते. आणि मार्केटमध्ये नेली ना तर सरसकट 10 रुपयाला जुडी गेली, पण चांगले पैसे होतात. एवढ्याशा जुडीला ना 10 रुपये भाव असेल ना तर चांगला भाव आहे, योग्य, म्हणजे जास्त भाव पण नाही आणि कमी पण नाही. 10 रुपयाला छोटी जुडी म्हणजे योग्य भाव आहे. आणि आपल्याला ह्या शेतात किती जुड्या निघतील जर जळाली नसती ना, हीटमुळं, जर जास्त ऊन पडल्यामुळं जळाली नसती ना, तर अंदाजे बरीच तरी 50,000ची मेथी झाली असती, 50-60 हजाराची. पण ती बरीचशी जळाली ना जास्त उन्हामुळं, कारण की ऊन दुपारच्याला भयान पडतं, लय ऊन पडतं दुपारच्याला, त्याच्यामुळं जळाली नसती तर 50-60 हजाराची मेथी झाली असती आपल्याला तेवढ्या शेतात. तरी आता बघू, बरीच जळाली. मी सांगतो आपल्याला किती पैसे होतात मेथीचे. तरी मला वाटतं चांगले बरेच पैसे होतील, 35 हजारपर्यंत होतील पैसे, 35-40 हजार होतील. पण काल किती पैसे झाले, काल पप्पांनी बसून जी विकली नाही तर रोडच्या साईडला लोकलच्या मार्केटमध्ये, म्हणजे आपलं थोडंसं रोडच्या साईडला गाव आहे, तिथं मंडी भरती छोटी, तर तिथं बसून विकली, तर तिथं विकली 1,500ची. काल पप्पा इथून 4 वाजता गेले होते आणि 8 वाजता परत आले, तर तिथं विकली 1,500ची. आणि परत सकाळी मार्केटला नेली होती, तर मार्केटचं मी काय विचारलं नाही,
म्हटलं किती पैसे झाले ना, मी व्हिडिओच्या नंतर लास्टला सांगतो. पप्पांना विचारून सकाळी पप्पांना विचारलंच नाही, आता दुपारी विचारतो आणि नंतर संध्याकाळी सांगतो मार्केटचे किती पैसे झाले. आणि मेथी पण कशी आहे ना, पिवळी पडलेली नाही आणि जी खराब असेल ते आपण विकायला घेत पण नाही, ती शेतातच राहून देतो. आणि मेथी पण सगळी चांगली आलेली, म्हणजे जास्त काही किडींनी पान वगैरे खाल्लेले नाहीत, पिवळी पडलेली नाही, हिरवा कलर आहे आणि छान आहे. त्याच्यामुळं होतील चांगले पैसे. 2 दिवस झालं लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं आणलेली मका कुट्टीच केली नाही. लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मका इथं पण तशीच आहे बैलगाडीत. तिकडं कुट्टी मिशन पैसे शिल्लक आहे, कुट्टी केली नाही. गायांना खायला टाकली होती, वैऱ्यांची कुट्टी खायला टाकली होती गायांना बैलांना. जे आपले गावरान जनावर आहेत ना, तर ते गेले चरायला, गावरान जनावर चरायला गेले. जर्शकांना वैऱ्यांची कुट्टी टाकली होती गव्हाणीत. बैल पण घरीच आहेत आज, बैलांना पण कुट्टी टाकली होती खायला असे. आणि कुट्टी पण म्हणजे संपत आली, आपण थोडीशी शिल्लकीला ठेवली होती, कधी कधी लागेल तेव्हा टाकायला, पण ती बी आता संपत आली. 20 पेंड्या राहिल्यात आणि थोडीशी 4-5 कॅरेट त्या पेंड्याच्या खाली कुट्टी तेवढीच राहिली. ही अशी असती, माती थोडी लागलेली असते अगोदर, आणि रात्री पाऊस पडला ना त्याच्यामुळे जरा जास्त लागते माती. आज काल एवढी लागत नव्हती. आणि ही अशी आपल्या शेतात आलेली मेथी. हा रेन पाईप आहे, हा टाकला तिला कधी गरज पडली तर भिजवायला. 1-2 वेळेस भिजवली पण त्याने. अशी एवढ्या शेतात आता आहे, तिथपर्यंत जिथं सुकं चालली ना तिथपर्यंत काढत गेली आहे. कुठं मी नाही का म्हटलं हीटमुळं मेथी जळाली, तर हे बघा ही अशी सुकून गेली हीटमुळं. इकडच्या बाजूने जास्त हिरवी, कारण की ह्या झाडांची सावली पडत होती ना, ह्या चिंचाची सावली, तर इथं थोडी पण जळाली नाही, म्हणजे सुकली नाही काहीच. आणि इकडं ऊन आहे ना, तर इकडं उन्हात तुम्हाला दाखवतो. हे बघा ही अशी आईने इथं काढलीच नाही, सुकून गेली, हीटमुळं सुकली. इकडं सुकती आणखीन. एखादा ठोंब असा ठोंब आहे ना, तो हिरवा आहे, म्हणजे तो फ्रेश आहे. पण इकडे हे जे ठोंब आहेत ना, हे बघा हे, तर हे सगळे उन्हामुळं मरून गेलेत. झाड ह्याच्यात एखादं तरी असं हिरवं फ्रेश आहे, नाही तर बहुतेक तर ही अशी वाळून गेली. कुठे गेली रे मेथी, ही अशी वाळून गेली. आणि इकडून जास्त वाळली, इकडल्या नेपेरच्या साईडने इकडनं जास्त वाळली. नाही ते पूर्ण शेतात आली असती ना, तर मग 50-60 हजाराची झाली असती मेथी. आता कितीची होईल मी सांगतो तुम्हाला. आणि हिरवा नेपेर लावला होता तेव्हा असं आला इकडं. हिरव्या नेपेरला वाढ जास्त आहे, महागून लावला पण जास्त वाढला आहे. आणि लाल का नेपेर अगोदर लावला होता तर तो दोन्ही सारखेच आहेत हाईटला. मार्केटला 600 जुड्या नेल्या होत्या, तर 600 जुड्याचे 6,000 रुपये आलेत मार्केटचे. म्हणजे काल थोडी कमी मेथी काढली होती, आज जास्त काढली. म्हणजे आज लवकर काढायला चालू केले ना, त्याच्यामुळे आज जास्त नाही. ही जी अगोदर धुतली ना, तर ही आता इथं पालीच्या मार्केटला न्यायची. पालीच्या मार्केट म्हणजे आपल्यापासून 15 किलोमीटरवर एक मार्केट आहे, तर तिथं रोड साईडला मंडी भरते. तर ते हात विक्रीची मंडी, तर तिथं न्यायची एवढी मेथी, ही वाली ती आणि चुलीपाशी लावली ती. पप्पांना मेथी घेऊन जायचं ना, तर ही गँग आज लवकर आली आणि इकडं डाळिंबात चालली. तहान लागली, पाणी प्यायचं सोडून तिकडं डाळिंबात चालले होते. पाठीमागून आल्यात खिल्लारी गंगा. ह्याच्यात शुभश्री लय पळते, लोडणं नाही ना, तिकडं शांत चरते. खिल्लारी हे इकडं पाणी पितात. खिल्लारी पप्पांना मेथी घेऊन जायचं ना, त्याच्यामुळे आज गाया लवकर आणल्यात. शुभश्री ते गळ्यातलं लाकूड सोडतं. हे लाकूड आहे ना, ह्याला लोडणं म्हणतात, तर लोडणं सोडून ठेवतो. आपल्याला कमेंट आली होती की नंद्या विकला काय, तर नंद्या आहे. मागच्या 2-3 व्हिडिओत आला नाही, कारण की मोठे जनावर आपण तिकडं शेतात बांधत होतो ना, बांधाला डाळिंबात वगैरे, आणि नंद्याला इथंच ठेवत होतो, त्याच्यामुळे तो 2-3 व्हिडिओत आला नाही. तर वरच्या शेडमध्ये हरण्या आहे, नंद्या पण आहे, सगळे आहेत. ह्या दोऱ्या बांधल्यात ना पायात, तर ह्यात थोडे दिवस म्हणजे लक्ष होईल तेव्हा अशा वरती ठेवावं लागतात, डिले करावं लागतात, नाहीतर पाय जाम व्हायचा. इकडं चिमण्याला पण आहे ना, तरी पण चिमण्या एक, तर हे असे ढिल्लेच आहेत, पण ते थोड्याशा वर घ्यावं लागतात. इकडं राणीच्या
अशी ही तर ढिल्लीच आहे, पण ही अशी म्हणजे कधी जाम होण्यात मला जेव्हा लक्ष होतं ना तेव्हा मी अशा वर सरकवतो, म्हणजे ढिल्ल्यात. पण खाली कसं होतं, कधी कधी रक्त चॉकअप होतं इथं, जरी अशी दाटून गेली नाही तर रक्त चॉकअप होतं. त्याच्यामुळे थोडं जेव्हा लक्ष होईल तेव्हा अशी फिरवून घ्यायची वरती. आता पाऊस उघडला ना, म्हणजे आता पाऊस पडायचा बंद झाला ना, तर यांची शेपटं कापून घ्यायची. शेपटं म्हणजे हे केस कापून घ्यायचे शेपटाचे, लईच वाढले जास्त. पावसाळ्यात काय होतं, पाणी असताना चिखल वगैरे राड, त्याच्यामुळे माशा होतात. तरी माशा हाणण्यासाठी त्यांना लागतात लांब केस, शेपटाचे केस लांब लागतात. पण आता पाऊस कमी झाला ना तर हे कापून टाकायचेत राणीचे वगैरे. बैलांचे तर पोळ्याच्या वेळेसच कापले होते पोरांनी, पोळ्याच्या वेळेस कापून टाकले शेपटे ह्यांचे बैलांचे. शेपटं म्हणजे हे केस शेपटाचे. तरी कसे पावसाळ्यात त्यांना माशा मच्छर हाणण्यासाठी लागतात, पाठीवर बसलेले माशा मच्छर. राणीचे पण केस लय वाढले शेपटेचे, हे पण कट करून घेऊ आपण. सगळ्यांचे कट करू, जरशा गायांचे, पिल्ल्यांचे, सगळ्यांचे. आता पाऊस पडायचं बंद झाल्यावर जोपर्यंत चिखल आहे ना तोपर्यंत त्यांना लागतं माशा वगैरे हाणायला. आता माशा कमी झाल्यात, मध्यंतरी जास्त होत्या. श्रावण महिन्यात जास्त माशा होत्या. श्रावणमध्ये पंचमीपासून माशा सुरू झाल्या होत्या ना, त्या टायमिंगमध्ये लईच माशा होत्या. आता जरा कमी झाल्यात माशा. आता आपल्या गोठ्यात तर आपला मोकळा गोठा आहे ना, म्हणजे इकडून भिंत वगैरे नाही, जाळी वगैरे लावलेली नाही ना, काही कापड वगैरे, मग त्याच्यामुळे माशा इथं नाहीतच बघा. आता कुठं इथं जवळपास मासेच नाही. कसं गावरान जनावरावर माशा कमीच राहतात, म्हणजे क्वचित एखादी जरशावर जास्त राहतात. पण आपल्या गोठ्यात कसं हवा इकडून तिकडं पास होते ना, मग त्याच्यामुळे जास्त माशा मच्छर होत नाहीत आपल्या गोठ्यात. आणि कोरडा पण लगेच पडतो गोठा. जास्त ओल असली ना तर माशा होतात, माशा मच्छर ओल असेल तर. आणि दिवसभर जनावर चरायला जातात ना, मग दिवसभर गोठा कोरडा राहतो ना. मग आता हे थोडाफार ओला झाला आहे, पण ज्यावेळेस जनावर नसतात ना, मग त्यावेळेस कोरडा असला ना, मग माशा मच्छर कमी राहतात. आणि आपल्या जनावरांना गोचिड पण होतात कधीतरी कुठेतरी. बघा चिमण्याला इथं एक आहे, आत्ता मला दिसला, इथं बाकी तर नाही. इथं त्याला लागलेलं डाग आहे, इकडं पण नाही. कधीतरी तुरळक एखादा गोचिड राहतो. आणि जास्त झाले आपण त्याला औषध पाणी करतोच गोचिडाला जास्त झाल्यावर. हो चला आता आहे, मी पप्पा जेवण करतात, तोपर्यंत मेथी पॅक करून देतो त्यांना विकायला. तर हे गोणीने ह्याला अगोदर ओलं करून घेतले पाण्याने, म्हणजे मेथी खराब होणं. अगोदर पाण्याने ओलं केलं, ह्याच्यात मेथी भरली. मेथी आज काउंट केली तर 200 जोड्यात ह्याच्यात. आता मला वाटतं आज 2000 तरी येतील ह्या 200 जोड्याचे. बघू संध्याकाळी किती येतात ते. आणि मेथी एकदम फ्रेश आहे. आणि ही ओल्या पोत्यात ठेवली ना आपण, गोणी ओली केली, त्याच्यामुळे ही विकीपर्यंत फ्रेश राहते, संध्याकाळपर्यंत अशीच ताजी राहणार. आता अशी गारव्यामुळे अशीच राहते. बघ ना, पाऊस चालू झालाय, लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाऊस चालू झालाय. परत आपल्या बैलांना दर्शकांना वैरीची कुट्टी खायला ठेवली, परत लाईट काय घोटाळाच निघला नाही. उद्या सकाळच्याला कुट्टी करता येईल. आता पण टाकली वैरणच खायला. बाकी हे तर चरून आले, त्यांना काय खायची गरज नाही. संध्याकाळी थोडं थोडं पाट्यात ठेवायचं त्यांना गावरांना. आता चालू आहे पाऊस. पाऊस चांगला झाला, रात्री पण चांगला झाला होता आणि आता पण चांगला झाला आहे, म्हणजे चालूच आहे आणखीन पाणी. आता मेथी काढायची बंद केली, काढली तेवढीच विकायची सकाळी. मोत्या इथंच होता कुठंतरी गाईपाशी, आत्ता तिकडे गेला वाटते वरच्या शेडमध्ये. इथंच आहे, हे माझ्या माग होता, हे इथंच थांबलाय. आपल्याला कमेंट आली की गुरांची ओळख करून द्या सगळ्या, पण जेवढे आता पाऊस चालू आहे ना, जेवढे येते तेवढ्यांची ओळख करून देतो. ह्याच्या आधी पण मी नावं सांगितलेत, कोण कोणाचे नातलगे वगैरे, पण परत एकदा नाव वगैरे सांगतो. आणि 3-4 जनावर आपले वरच्या गोट्यात आहेत, पण आता पाऊस चालू आहे ना तर इथलेच सांगतो. तर सुरुवातीकडनं करतो. तर ही खिल्लारी, आणि हिची जात आहे खिल्लार, कोसा खिल्लार आहे. ही शुभश्री आहे, ही गिर आहे, ही गंगा आहे, ही गंगा पण गिर आहे. शुभश्री थांब नाही. तर ही गंगा आहे ना, गंगाची सगळ्यात अगोदरची मुलगी शुभश्री. तर गंगाला आपण लॉकडाऊनमध्ये आणलं होतं, जेव्हा कर्फ्यू लागला होता ना, पहिल्या 18 तारखेला कर्फ्यू लागला होता. आणि कर्फ्यू लागल्यावर 10 दिवस अगोदर का 10 दिवस नंतर आली होती, पण मार्चमध्येच आली गंगा.
गंगा आपण आणली होती मार्चमध्ये. नंतर गंगाची पहिली मुलगी शुभश्री मालिकेत, पण शुभश्री गंगापेक्षा हाईटने थोडीशी उंच आहे. ही खिलरी आहे. ही खिलरीचा पहिला मुलगा आहे ना, म्हणजे तिचं अगोदर एक वेच झालं होतं आणि आपल्याकडे आल्यावर पहिला मुलगा झाला होता तो सर्ज आहे. सर्ज म्हणजे जो अलीकडचा व्हाईट कलरचा बैल आहे ना, तर तो खिलरीचा मुलगा आहे. आपल्या इथं आल्यानंतर पहिला मुलगा झालेला तो आहे. परत खिलरीचा दुसरा मुलगा जो झाला होता दुसऱ्या वेताला, तर तो पलीकडचा बैल आहे चिमण्या, जो मोठ्या बैलाच्या पलीकडे दिसतोय ना, आपण त्याला नंतर बघू. तर तो चिमण्या खिलरीचा 2 नंबरचा मुलगा आहे, म्हणजे आपल्या इथं आल्यानंतर 2 नंबरचा मुलगा आहे. परत खिलरीचं 3 नंबरचं जे वासरू आहे ना, तर ती राणी आहे. तर मी गोठ्यात गेलो दाखवतो, पलीकडे गेल्यावर राणी. काय पाहिजे रे तुला? तर चला आता इथून पलीकडे जातो. शुभश्री हाट. आणि हे कुत्रं आहे ना, हे आत्ता यावर्षी 5-6 महिने झालं आणलंय. ह्याचं नाव मोत्या आहे. इकडं ही स्टॅलिन आहे. तर आपल्या जर्शा गाय आहेत ना, तर पलीकडून 2 नंबरची काळी गाय आहे. काळी गाय नावच तिचं काळी आहे. तर तिची मुलगी ही स्टॅलिन. ही कालवड आहे जर्सीमधून. परत ही कालवड आहे जर्सीमधून. तर ही सगळ्यात लास्टला बुरकुंडी गाय बांधली. तर तिचं पिल्लू आहे हिचं नाव बगीर आहे. ही पलीकडची स्टॅलिन ही बगीर आहे. ती पूर्ण काळी आहे ना, थोडीशी शेप त्याला पांढरी. हा सर्जा खिल्लरी गायचा मुलगा पहिला. आणि आपल्या शेती कामाला आपण हे 2च बैल वापरतो, हे पांढरे. तर हे भाऊ दोघांमध्ये 13 महिन्याचा फरक आहे. हा 9 ऑक्टोबरला झाला होता आणि हा 1 नोव्हेंबरला झाला होता, त्याच्या 1 वर्षानंतर. म्हणजे 13 महिन्यांचा गॅप आहे दोघांमध्ये. तर हा खिलरीचा मुलगा आहे. राणी पण खिलरीचीच मुलगी आहे. मी राणी नव्हतं का म्हटलं, खिलरीला नंतर मुलगी झाली होती कालवड. तर ही राणी आहे, जी खिलरीची मुलगी आहे. मी हात लावलेली राणी आहे. परत ती जी आता समोर गाय दिसते ना, तिचं नाव वृंदा आहे. तर ती पण गीरमध्येच आहे. तर तिला पहिल्या वेताला झाला होता खोंड. तो आपण मोठा केला, त्याला काम शिकवलं आणि काम शिकवल्यानंतर कामाला चालू असल्यावर तो विकला आपण. परत तिला 2 नंबरला खोंड झाला होता. तर तो पण आपण थोडासा मोठा झाला होता. तर नंतर तो सांभाळणारा दिला होता. तर त्यांनी पण चांगला सांभाळला होता आणि नंतर त्यांनी तो विकला. आणि 3 नंबरला ती वृंदा नावाची गाय आहे ना समोरची, तिलाच परत 3 नंबरला ही वाली माझा हात लावलाय ना, ही गाय झाली होती. ही कालवड आहे. हिचं नाव देवशेनी. तर ही देवशेनी 3 नंबरला झाली होती वृंदाला 4थ्या वेताला 4थी वेळेस हा मुलगा झाला होता. तर ह्याचं नाव नंद आहे. हा झाला होता तिला 4थी वेळेस. म्हणजे आता सध्याला वृंदाचे आपल्याकडे 2 वासर आहेत, ती देवशेनी आणि नंद्या. परत ही जी जर्सी गाय बघतो ना, ही बुरकुंडी. आता मी बगीरा दाखवली होती तिकडं, ती काळ्या कलरची. तर तिची आई ही बुरकुंडी. नंतर ही जी स्टॅलिन मी दाखवली होती ना, बांडी जर्सी कालवड, तर ही 2 नंबरची माझा हात आहे ना, ही समोरची टिक्क्यावाली पांढऱ्या टिक्क्याची गाय. तर हिचं नाव काळी गाय आहे. तर हिची ती स्टॅलिन मुलगी आहे. परत तिलाच ह्या वेळेस कालवड झाली आहे. तर ती मेंटास आहे. तर ती वरच्या शेडमध्ये बांधली आपण मेंटास. परत ही मोरी नावाची गाय आहे आपल्याकडं. तर हिचं वाचून आहे आपल्याकडं. ही मागच्या वर्षी घेतली होती. तर नंतर ह्याच्यात ही वाली गाय आहे ना, हिचं नाव बांडी आहे. तर हिला आपल्याकडे घेतल्यावर मुलगी झाली होती. तर ती मेंटास आहे, वरच्या शेडमध्ये बांधली. तर एवढे जनावर इथे आहेत. आणि ही गंगा आहे ना, गंगाचा पिल्लू वरच्या शेडमध्ये, त्याचं नाव हरणे आहे. का ग शुभश्री? आणखीन आहे ना 3-4 वासरं वरच्या शेडमध्ये वासर आहेत जरचे. आता पाऊस जरा जास्त वाढलाय. आता लोकांचे कामं चालू आहे, सोयाबीन वगैरे काढायची. आपली सोयाबीन काढायला आली नाही, पण लोकांचे सोयाबीन काढायचे चालू आहेत. आणि नेमका पाऊस आताच यायला लागला. आपली सोयाबीन काढायला टाईम आहे, 7-8 दिवस टाईम आहे सोयाबीन काढायला. पण लोकांच्या काढायला आहेत. ही समोर सोयाबीन बघतो ना, ती पण काढायला आली. ह्या तुरीत सोयाबीन आहे शेजाऱ्यांची, ती काढायला आली. आपल्या इकडं सोयाबीन आहे शेजाऱ्यांची, तर ती सोयाबीन पण काढायला आली. त्यांना आता काढायला चालू करायची उद्यापासून.
आता चिखलात लय बेजार होती सोयाबीन काढायला. चांगलं पाणी पाणी झालं पावसाने. रात्री पण असाच आला होता पाऊस. मोठा चांगला पाऊस झाला हो. आपलं तळं तर ऑलरेडी भरलेलं आहे. आता जी काटवणातली नदी आहे ना तिला पाणी वाढलं असेल. रात्री पण पाऊस झाला आणि हा पाऊस आहे ना तिचं पाणी नक्की वाढणार. हे पाणी येतंय शेतातलं, आपल्या हौदापासून पाणी येतं. हे असं इकडनं जातं रोडच्या साईडला चारी, तिथं जातं पाणी आहे. आणि हे जे समोरचं पाणी ना हे आपलं जात आहे मेथीच्या शेतात. हे जे आपलं स्लॅबवरून येणारं पाणी, गोठ्यावरचं पत्र्याचं पाणी, हे सगळं मिळून पलीकडं आपल्या मेथीच्या शेतात जातं. मोत्या काय वर बघ चल. आपली मेथी आणून ठेवली तर दारात. पलीकडं काय कॅरेट आहे तिथं. पाणी किती गळतंय स्लॅबवरून. चांगला पाऊस चालू आहे. चल उतर सारखे उतर चल उतर खाली. गव्हाणी तो उभा राहिला, त्याला तहान लागली असेल तर पाणी पाजतो ह्यांना. गंगाला वरच्या गोठ्यात बांधतो. पाऊस उघडला आता. पाऊस उघडला, थोडंसं नॉर्मल वारं सुटलंय थोडं. आपल्या हौदात मी उन्हाळ्यात 15-20 माशाचे पिल्ले आणून सोडले होते. तळ्यातलं पाणी कमी झालं होतं ना तर तळ्यातलेच. तर त्यांची जात वगैरे मला माहीत नाही कोणते मासे काय आणून सोडले. फक्त 2 प्रकारचे मासे होते. आता हौदात आहे ना तो एक प्रकार आणि दुसरा एक जरा लांबट होता, पातळ आणि लांबट. असे 15-20 मासे टाकले होते पिल्ले. तर तळ्यावरून एक पक्षी यायचा इथं आणि तो पक्ष्यांनी खाऊन घेतले याच्यातले मासे. फक्त एकच मासा राहिला. तो मासा आहे ना जो आहे तो लय चाबरा आहे. तो ह्या मोटरच्या आड बसायचा, ह्या मोटरच्या आणि त्या मोटरच्या आड. तर त्या मोटरमधून बाहेर निघतच नव्हता दिवसभर, फक्त रातच्यालाच निघायचा बाहेर. त्याच्यामुळे तो राहिला. नाही तर तळ्यावरून एक काळ्या कलरचा पक्षी यायचा आणि तो माशांचे पिल्ले खायचा. तर त्यांनी सगळे पिल्ले खाल्ले. फक्त हा समोर दिसतोय ना हा मासा, फक्त हा लय चाबरा आहे. हा इकडं मोटरमध्ये जाऊन बसायचा ना मोटरच्या आड, तर दिवसभर निघतच नव्हता, रातच्यालाच बाहेर निघायचा. त्या पक्षाला गटला नाही ना त्याच्यामुळे तो आज हौदात आहे. म्हणजे तो एकटाच राहिला आहे. आता बाकीच्या पक्ष्याने सगळे खाऊन घेतलेत मासे. आणि आता मोठा झाला आहे. आता तो पक्षी ह्याला खाऊ शकत नाही कारण की हा मासाला मोठा झाला आहे. आता पाण्यात दिसत नाही तेव्हा तिकडच्या साईडने वर यायला लागला आहे. हा चांगला मोठा झाला आता, त्याच्यामुळे ह्याला पक्षी खात नाही. पण यांची वाढ होणार नाही कारण तो एकटाच आहे. तर मी पॉसिबल झालं ना तर तळ्यावर आणतो आणखीन 2-4 मासे, म्हणजे हौदात वाढतील. शेवाळ थोडं कंट्रोलमध्ये येईल. यावर्षी ना पाऊस चांगला झाला बरं का. मागच्या वर्षी एवढा झाला नव्हता, यावर्षी चांगला झाला आहे पाऊस. आता परत लोकांना हे सोयाबीन काढायची, परत ज्वारी पेरायची. आतापर्यंत काय पेरलं, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, भगर, राळे अशी पिकं, तीळ अशी पिकं पेरली. आता रब्बीच्या सीझनला पेरायची ज्वारी, हरभरे, गहू. आणि रब्बीला राजमा पण पेरायला जमतो. आणि भाजीपाल्यात तर सगळे जमतात भाजीपाला. खरबूज, टरबूज. आपण करत नाही खरबूज टरबूज. आपण इथं बटाटे लावले समोरच्या शेतात. आणखीन 2-4 दिवसात उगवायला लागतील, म्हणजे वर आलेले दिसतील जमिनीतून पानं. आपल्या घरापाशी ढपळीचं वेल आहे. आता ह्याला फुलं यायला लागलीत, त्याला शेंगा बी लागतील. आणि ह्याची भाजी आहे ना, हे बघा ही शेंग आहे ना, ह्याच्यात बिया असते, ह्याच्या बियांची भाजी होते. ह्याच्यावरच्या टरकल्याची नाही होत भाजी, टरफलची. ह्याच्यात बिया आहेत. हे डफळ आहे, त्याच्या कोवळ्या बियांची पण भाजी होते. आणि बिया वाळल्या ना, मोठ्या झाल्या ना तर मग ह्याच्यात
त्या बिया भिजवून ठेवायच्या आणि मग नंतर त्या बियांची पण भाजी होते. ह्या खिचडीत वगैरे टाकायला जमतात ह्या बिया. त्याचा वेल लय मोठा झाला, वर गेलाय. आणि ते चिमण्याचे घरटे तयार झालेत, तर त्याच्यात नुसतं चिवचिव वाटे चिमण्याचा आहे. इकडे चिक्कूच्या झाडाच्या पलीकडच्या साईडने घरटे आहेत.